मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण। 1 वर्षापूर्वी खंडणीला विरोध केल्यानं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन गुले आणि टोळीनं त्यांचं अपहरण करून निर्गुणपणे हत्या केली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना आणि सीमांकनासंदर्भातील याचिकांवर आज सुनावणी। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाकडे सुनावणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषणाच्या पुस्तकाचं आज प्रकाशन। संध्याकाळी 6:30 वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा। संदीप देशपांडे आज पत्रकार परिषदेमधून सार्वजनिक बांधकाम विभागामधील घोटाळा मांडणार। महाभ्रष्टाचाराचे चित्रफितीसह पुरावे देणार असा संदीप देशपांडेंनी ट्विट करत इशारा दिला होता। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील यांची चौकशी उद्या होणार। दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवारांचा व्यावसायिक भागीदार। जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेला सब रजिस्ट्रार रवींद्र तारू याला 8 दिवसांची पोलीस कोठडी। नियमबाह्य कागदपत्र बनवल्याप्रकरणी पौड न्यायालयाकडून 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी।